नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 40. आरोही आपल्या रूममध्ये आली आणि मोठमोठ्याने रडायला लागली. विश्वजित भेटल्यापासून आरोही स्वतःला नशीबवान समजत होती, पण खंडूने पुन्हा तिच्या आयुष्यात विष कालवलं होतं. जर वेळीच खंडूला पैसे मिळाले नाही तर तो जान्हवीचा खून करायला कमी करणार नव्हता. त्यात तिने विश्वजितची फसवणूक केली तर विश्वजित तिला जिवंत सोडणार नव्हता. म्हणून आरोही धर्मसंकटात सापडली होती. दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी आरोही घाबरली. तिने दरवाजाच्या दिशेने पाहिलं तर विश्वजित आतमध्ये आला होता. त्याने रागात तिचे केस ओढले तशी आरोही बेंबीच्या देठापासून ओरडली. तू जाणून बुजून मला त्रास देत आहेस ना? विश्वजितने आणखी जोर वाढवला. तुम्ही समजता तसं काही नाही. प्लीज सोडा, मला त्रास होत आहे. आरोहीचे डोळे भरले होते. तू माझ्याबद्दल काय विचार करतेस याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही, पण यापुढे मला विचारल्याशिवाय एक जरी पाऊल उचललं तर लक्षात ठेव. विश्वजितने तसंच तिला बेडवर ढकललं. समजता काय तुम्ही स्वतःला? मी तुमच्या हातातील खेळणं नाही. यापुढे माझ्यावर हक्क दाखवायचा नाही, कारण आपला काहीही संबंध नाही. आरोही धीर एकवटून म्हणाली, ज्याचा विश्वजितला राग आला होता. त्याने आरोहीचा गळा आवळला. आज बोललीस, यापुढे माझ्यासोबत बोलताना लाख वेळा विचार करायचा. मी तुझा जीव घ्यायला कमी नाही करणार. विश्वजितने धमकी दिली आणि निघून गेला. यावेळी आरोहीला त्याची गरज होती, पण मनात असूनही तिला व्यक्त होता येत नव्हतं. सकाळी बराच उशिराने आरोही हॉलमध्ये आली. तिला काहीही करून पैशाचा बंदोबस्त करायचा होता. त्याशिवाय खंडू तिची पाठ सोडणार नव्हता. सिद्धार्थ आणि अभिजित हॉलमध्ये बोलत बसले होते. आरोही काहीही न बोलता जान्हवीच्या रूमच्या दिशेने निघाली. हे आरोही, तिथे कुठे चालली आहेस? जान्हवी रूममध्ये नाही, अभिजितने सांगितलं. कुठे आहे जान्हवी? आरोहीने विचारलं. मॅडम गार्डनमध्ये बसल्या आहेत. पहाटेची शुद्ध हवा शरीरासाठी चांगली असती, तीच घेण्यासाठी बसली असेल. आजकाल आपल्या घरामध्ये सर्वच हेल्थ कॉन्शियस झाले आहेत, अभिजित म्हणाला. तू पण काहीतरी शिकायला हवं. मी रोज सांगत असतो की माझ्यासोबत जिममध्ये येत जा, पण तू काही ऐकायला मागत नाही, सिद्धार्थ म्हणाला. दोघांची नोकझोक सुरू होती. आरोही बाहेर आली तेव्हा जान्हवी उन्हामध्ये पेपर वाचत बसली होती. आरोहीची नजर सहज समोर गेली तर खंडू गवत कापत होता. त्याच्या हातामध्ये भली मोठी गवत कापण्याची कैची होती. त्याला पाहून भीतीची एक थंड लहर तिच्या शरीरातून आरपार झाली. याचा अर्थ आपल्या घरामध्ये जो नवीन माळी आला होता तो खंडू होता, हे आत्ता कुठे तिला समजलं होतं. जान्हवी, तू एकटी बाहेर काय करत आहे? आज चल पाहू, आणि यापुढे अजिबात एकटं बाहेर यायचं नाही. आरोही कमालीची घाबरली होती. रिलॅक्स आरोही, तुला काय झालं आहे? मी पाहते आजकाल तुझं वागणं बदललं आहे. काही प्रॉब्लेम असेल तर सांग, मी भाईसोबत बोलते. जान्हवीला तिची काळजी वाटत होती.
मी ठीक आहे. तू आधी आत चल पाहू आणि मी सांगितलं ते लक्षात ठेव. आरोही ऐकायला तयार नव्हती. तिने जान्हवीची व्हीलचेअर खेचली आणि आत गेली. विश्वजितने तिचं बोलणं ऐकलं होतं. त्याला पण आरोहीची काळजी वाटत होती. रीटा एकटीच विचार करत बसली होती. विश्वजित हा त्रिशाची फसवणूक करत आहे हे तिला माहीत होतं. पण त्रिशाला सांगून उपयोग नव्हता. तिच्या डोळ्यावर विश्वजितच्या प्रेमाची पट्टी चढली होती. म्हणून तिला सांगून उपयोग नव्हता. आज निवांत आहे. तुमच्या किट्टी पार्टी काय म्हणत आहे? राकेश आत आले. हे जे काही चाललं आहे ते थांबव राकेश, नाहीतर पुढे जाऊन तुला महागात पडेल, रीटा म्हणाली. तुला नक्की काय म्हणायचं आहे? राकेशने विचारलं. विश्वजित एक नंबरचा खोटारडा आहे. तो फक्त स्वतःचा विचार करतो आणि आताही तो त्रिशाची फसवणूक करत आहे. पुढे जाऊन त्या दोघांचं लग्न झालं नाही तर अमित आणि अमृता शांत बसणार नाही. म्हणून सांगते, तू प्रॉपर्टीचे हिस्सेवारी कर. आपण आपले वेगळे होऊ. त्यानंतर विश्वजितला जे करायचं असेल ते करू दे. आपल्याला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही. रीटा स्वार्थी होती. रीटा, हे तू काय बोलत आहे? विश्वजित सोबत मला आणखीही 2 मुलं आहेत. त्यांचं भवितव्य मला ठरवायचं आहे. जोपर्यंत माझ्या जीवामध्ये जीव आहे मी माझ्या फॅमिलीला सोडणार नाही. आणि ज्या विश्वजितला तू स्वार्थी म्हणत आहे हे वैभव त्याच्यामुळे लाभला आहे. पाटील इंडस्ट्रीसाठी त्याने दिवस रात्र एक केले आहे. म्हणून या प्रॉपर्टीवर त्याचा अधिकार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. राकेश आपल्या निर्णयावर ठाम होते. तुला कसं समजत नाही राकेश? त्याचे आरोही सोबत अनैतिक संबंध आहे. मी कितीतरी वेळा विश्वजितला तिच्या रूममध्ये जाताना पाहिलं होतं. अशामध्ये त्याचं त्रिशासोबत लग्न करण्याचा निर्णय मला पटत नाही. त्यामुळे दोन्ही फॅमिलीचे संबंध बिघडतील, जे आपल्याला परवडणार नाही. त्यापेक्षा तू आरोहीला घराबाहेर हाकलून दे, म्हणजे परिस्थिती आटोक्यात येईल. रीटाच्या म्हणण्यात तथ्य होतं. जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार नाही मी कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून शांत राहायचं. तू वेळीच आईचं कर्तव्य पार पाडलं असतं तर मला बाहेरच्या लोकांवर विसंबून राहावं लागलं नसतं. मी लग्नाआधीच तुला सांगितलं होतं की तुला जान्हवीची आई व्हावं लागेल, पण तू सावत्रपणा दाखवला. हेच कारण आहे तू विश्वजितच्या मनातून उतरली आहे. राकेशने खडे बोल सुनावले. पण त्यांना हे माहीत नव्हतं की रीटाने फक्त पैशासाठी लग्न केलं होतं. विश्वजितला आरोहीची काळजी सतावत होती. तिच्या चेहऱ्यावर असलेली भीती खूप काही सांगून जात होती. आरोही आपल्यापासून काहीतरी लपवत आहे हे त्याने ओळखले होते, जे त्याला शोधून काढायचं होतं. बॉस, समशेरा एका माणसाला घेऊन आत आला. हा माझा खास मित्र मुन्ना आहे. एखाद काम हाती घेतलं तर पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवू शकता, समशेराने माहिती दिली. विश्वजितने ड्रॉवरमधून आरोहीचा फोटो काढला आणि त्याच्या समोर फेकला. या मुलीवर लक्ष ठेवायचं. ही काय करते, कोणाला भेटते, हिच्या प्रत्येक मुव्हमेंटची खबर मला हवी आहे. काहीही संशयास्पद आढळलं तर मला सांगायचं. फक्त या कानाची खबर त्या कानाला होता कामा नये.
विश्वजितने सांगितलं. यस बॉस, तुम्ही निश्चित राहा. मुन्ना बाहेर निघून गेला. तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या पद्धतीने चौकशी करतो. समशेराला काळजी वाटत होती. तू आरोहीचा पाठलाग केला तर तिला संशय येईल, म्हणून आपल्याला खबरदारी घ्यायला हवी. त्या रात्री आरोही कुठे गेली होती हे आपल्याला शोधून काढायचं आहे, कारण त्यानंतर आरोही घाबरलेली वाटत होती. विश्वजितने बरोबर ओळखले होते, म्हणून त्याला काळजी वाटणं स्वाभाविक होतं. विश्वजितचं वाढतं प्रेम पाहून त्रिशा हुरळून गेली होती. तिने आपल्या भावी आयुष्याची बरीच स्वप्न रंगवली होती. आपण किती नशीबवान आहोत याची प्रचिती तिला आली होती. आजही ती छानपैकी तयार होऊन विश्वजित सोबत डिनरसाठी चालली होती. जाताना तिने सहज जान्हवीच्या रूममध्ये डोकावून पाहिलं तर आरोही तिच्या पायांना मसाज करत होती. हाय आरोही, बरं झालं तू भेटलीस. मी विश्वजित सोबत डिनरसाठी चालली होती. विचार केला तुला सांगून जावं, त्रिशा म्हणाली. तसा आरोहीचा चेहरा पडला. तुला जिथे जायचं आहे तिथे जा, आम्हाला इंटरेस्ट नाही, जान्हवी चिडून म्हणाली. तुझा नसेल पण आरोहीचा इंटरेस्ट आहे. हो ना आरोही, मला तुझी क्यू येते आरोही. म्हणजे बघ ना, जेव्हा विश्वाला गरज होती त्याने तुझा मनसोक्त उपभोग घेतला आणि आता मन भरल्यानंतर तुला टिश्यू पेपर सारखं फेकून दिलं. तुझ्यासारख्या गरीब मुली या फक्त टाइमपाससाठी असतात, हे लक्षात ठेव. तू लायकीपेक्षा मोठी स्वप्न पाहिली म्हणून आज तुझी अशी अवस्था आहे, त्रिशा कुस्ती हसत म्हणाली आणि बाहेर निघून गेली. विश्वाभाईने हिला जास्तच डोक्यावर चढवली आहे, पण एक दिवस हिला हिची खरी जागा समजणार. पण त्याआधी मला विश्वाभाई सोबत बोलायला हवं. त्यांचे तुझ्याप्रती असलेलं वागणं चुकीचं आहे, जान्हवी म्हणाली. माझी काहीच तक्रार नाही आणि प्लीज तू असं काहीही करणार नाही. माझा विश्वजित सरांवर पूर्ण विश्वास आहे. आरोहीचं अजूनही त्याच्यावर प्रेम होतं, म्हणून जान्हवीला तिचं वाईट वाटत होतं. एक्सक्यूज मी मॅडम, मला पैसे हवे होते. त्या दिवशी सांगितलं होतं ना. जान्हवीची नर्स आली तसा त्यांचा विषय अर्धवट राहिला. तुला लक्ष करायला काय झालं होतं? मी भाईकडून पैसे घ्यायला विसरले. आता मला लॉकरमधून पैसे काढावे लागतील. जान्हवीने जसा लॉकरचा विषय काढला, आरोहीच्या डोळ्यात चमक आली. तिने याआधी पण जान्हवीला लॉकरमधून पैसे काढताना पाहिलं होतं, पण तिने म्हणावं तसं लक्ष दिलं नव्हतं. पण आता तिच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. खंडूपासून कायमची सुटका करण्यासाठी तिला हे पाऊल उचलावे लागणार होते. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.